हॅलो एव्हरीवन, कशा आहात? आय होप मजेत असाल. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. माझी सुरुवात झालेली आहे बुद्ध वंदना घेऊन, तुम्ही बघू शकता. तर माझी रोज सकाळ अशीच होते. तर म्हटलं ब्लॉग काढावं आपण आज, कारण की मला खूप कमेंट येत आहेत की तुमचं डेलीचं रुटीन आम्हाला खूप बघायला आवडतं. डेलीचं रुटीन काय दाखवणार, रोज रोज आपण म्हणजे जेवण वगैरे करतो, घरी येतात म्हणजे तेच जे ठीक आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर मी रोज माझं डेलीचं रुटीन नक्की टाकेल. तर मग मी ती सुरुवात आजपासून केलेली आहे. सो तुम्ही खूप सपोर्ट करताय मला आणि मला खूप छान वाटतंय, हे मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे. सो असंच सपोर्ट करत राहा. करूयात स्टार्ट आता जेवण बनवायला. सगळ्यात आधी जेवण बनवलेलं नाही आहे मी, आणि क्लासला माझ्या सुट्टी आहे. तुम्ही खूप वेळा विचारत होते क्लास कुठला, तर मी शिवण क्लासला जाते, हे मी खूप वेळा सांगितलेलं आहे. तर शिवण क्लासला जाते, त्या टीचरांचा आहे गणपती बसलेला. तर म्हणजे गणपती त्यांचं ते बसवतात. तर मग त्यांनी 1 महिना आम्हाला सुट्टी दिलेली. ते कोकणात म्हणजे कोकणात त्यांचा गणपती असतो, तर त्यांना इथून कोकणात जावं लागतं, त्याच्यामुळे ते तिकडे गेलेले आहेत. तर ते बोलले की मी जेव्हा येईन तेव्हा तुला कॉल करेल, तेव्हा म्हणजे तुम्ही क्लासला या म्हणून. तर अजून काही क्लास माझा चालू झालेला नाही आहे. सो जेव्हा क्लास चालू होईल तेव्हा परत सकाळी लवकरचं उठण्याचं रुटीन माझं चालू होणार. आणि रोज डेली मग मला तेच करावं लागणार, सकाळी आवरून बिवरून लवकर. म्हणजे मला तेव्हा कसं व्लॉग वगैरे काढता येत नव्हता, कारण की सकाळी लवकर उठून मग ते व्लॉगसाठी स्टँड वगैरे सगळं लावा, म्हणजे एवढा वेळ शक्यतो गृहिणीला घरातल्या म्हणजे भेटत नाही. कारण की सगळं घरातलं आवरून आणि मग बाहेर जाणं आणि ते शूट करणं, प्लस तुमचे बाकीचे जे अजून काही काम आहेत ते करायचे, मुलाचं आवरायचं, म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी नाही मॅनेज होत. पण करते मॅनेज, थोडं थोडं करावं लागेल. आता काय, घराची परिस्थिती अशी असल्यामुळे आपल्याला मॅनेज करणं हे. आणि प्रत्येक गृहिणीनीच असं म्हणजे एक ठाणून घ्यायचं की बाबा नाही, आपल्यालाच काही ना काहीतरी करायचं आहे, आपल्या पायावरती उभं राहायचं आहे. म्हणजे आपल्या पायावर आपण उभेच आहेत, म्हणजे कामधंदे वगैरे, कामं वगैरे करणं, कसं काय ते, कुठलं आपल्याला काय करता येतं, कशामध्ये आपण आपलं जास्त डोकं वगैरे चालतं त्याच्यामध्ये. आता मला तर डान्समध्ये लहानपणापासून आवड होती. मी पप्पाच्या म्हणजे माझ्या आईच्या घरी होती तेव्हा पण मी डान्स वगैरे करायची. आणि असं लग्न वगैरे असेल तर तेव्हा मला खूप हौस यायची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या 14 एप्रिलला मी खूप 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 डान्स करते आणि खूप खुश असते. सो मला डान्स करायला तर खूप आवड होतं, म्हणून मी ही सुरुवात केली. मी तुम्हाला मागे पण सांगितलेलं की तसंच माझे मिस्टर आणि माझे भाऊ बोललेत की तू सुरुवात तर करून टाक, व्हिडिओ अपलोड कर, पब्लिक कर. कारण की मी आधी पब्लिक वगैरे व्हिडिओ करत नव्हते, मला ह्याच्यातलं काहीही माहीत नव्हतं. मी लोकांच्या कमेंट बघायची आणि गप्प बसायची. मी बोलायचे अरे कमेंट येत आहेत असं तसं, तर मला नाही आवडणार, कसं करणार मी, मला म्हणजे अशा कमेंट वाचून. पण नंतर माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं अरे आपण काय वाईट काम थोडी करतो. आता ते लोक त्याच्या त्याच्या पद्धतीने ज्याच्या त्याचं म्हणजे असतं, वेगवेगळ्या पद्धतीने डान्स करणं. तसं तुझं नाहीच आहे, तू नॉर्मलच करते. आणि नॉर्मलच करते मी, कारण की मला माहिती आहे सगळे व्हिडिओ बघतात माझे, आणि मला तसा तो डान्स येतही नाही. मला कमेंट अशाही येतात की तुम्ही एका जागी उभं राहून डान्स कसं काय करू शकतात. तर खानदेशीमध्ये जास्त धांगडधिंगा घालण्याची गरज नसते. खानदेशी तुम्हाला माहिती आहे, जसं की संबळ, पावरीमध्ये तरी आपण ते बेसिक असतो तो डान्स करतो. पण संबळ म्हटलं असं काही मिक्स काहीतरी असे डीजे म्युझिक आले तर मग मला नाही वाटत की जास्त धांगडधिंगा घालण्याची गरज आहे. सो आपल्या घरामध्ये पण नॉर्मल एका जागी आपण नाचू शकतो. तीच मी म्हणजे दाखवते, तसाच त्या प्रकारे डान्स करते मी, आणि मला तोच येतो. मी काय डान्सर वगैरे नाही आहे की मी एकदम कथ्थकलीसारखं नाचून दाखवायला. सो ज्यांना आवडत असेल त्यांना मनापासून धन्यवाद, ज्यांना नसेल आवडेल त्यांना पण मनापासून धन्यवाद माझा. सो जे आहे मी ते करते. आणि दुसरं म्हणजे की आता शिकलेली आहे ब्लाऊज म्हणजे ब्लाऊज शिवण्याची जी कला, ती एक म्हणजे मला खूप प्राऊड फील होतं की मी ती गोष्ट ना, म्हणजे मी कुठली गोष्ट काही ना काहीतरी करत असते. की मला माहिती आहे कोणावरती डिपेंड राहणं म्हणजे एक
आपल्यासाठी म्हणजे घरी बसून पण आपण काय करणार ना, मुलाचं आवरून बिवरून सगळं जो वेळ आपल्याला मिळतो त्या वेळामध्ये आपण काही ना काहीतरी करू शकतो. एवढं तर मला बाहेर जॉबला जाते ना, माझा मुलगा खूप अगोचर आहे म्हणून मी बाहेर जॉबला तर काय जातच, म्हणजे मी गेलेले, मी ट्राय पण केलेलं कॉल सेंटरमध्ये मी जेव्हा जात होती, पण माझा मुलगा कोणाकडे राहत नव्हता आणि तेव्हा लहान पण होता, त्याच्यामुळे मग म्हटलं बघूया आपण ट्राय करून. आणि मी कसं ट्राय केलं म्हणजे सुरुवात कशी केली इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर, तर तुम्हाला जर ऐकायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. मी तुम्हाला हा अनुभव माझा नक्की शेअर करेल, मी कशी सुरुवात केली, काय केलं ते. सो तुमचा सपोर्ट मला असाच असू द्या आणि मी तुमच्या सपोर्टीने आज करत आहे माझा आजचा दिवस सुरुवात. सो चला मग जेवण बनवूया, खूप वेळ झाला आहे बोलण्यामध्ये. तर माझे मिस्टर बोललेले की तू आज हिरवी साडी घाल, तर मग मी आज हिरवी साडी घातली. कशी दिसते मला नक्की सांगा. आणि हो, मला माहिती आहे तुम्हाला साडीमध्येच मी खूप आवडते. मला कमेंट येत असतात तुमच्या की तुम्ही साडीमध्ये खूप छान दिसता, साडीत खूप छान दिसता. मी जीन्स वगैरे पण घालते, पण जीन्स मी असं समजा मला कुठे बाहेर जायचं असेल, असं नाही की मी जीन्स घालतच नाही, मी जीन्स पण घालते, वन पीस पण घालते, पण मी त्यावर मी म्हणजे जीन्सवर मी व्हिडिओ टाकलेले आहेत, पण मी वन पीसवर अजून टाकलेले नाही आहेत. मला नाही वाटत माझ्या फॉलोअर्स आणि सबस्क्राईब जे मला करतात त्यांचे मन दुखावत म्हणून, त्याच्यामुळे मी नाही वन पीस वगैरे घालत, म्हणजे घालणार म्हणजे आता घालतच नाही जसं मी फेमस झाली तसं. तर जीन्स घालते मी, शर्ट्स वगैरे असतात मला, क्रॉप टॉप वगैरे, म्हणजे जीन्सवरती शर्ट वगैरे असते ना ते घालते मी लॉंग करून. मला जास्त ते फॅशनेबल राहायला आवडत नाही आणि माझ्या मिस्टरांना पण मी साडीमध्ये खूप आवडते. सो मिस्टरांना काय सगळ्यांनाच आवडते. तर मग माझे मिस्टर मला नेहमी सांगत असतात आज ही साडी घाल, उद्या ती साडी घाल. तर ते बोले आज ग्रीन कलरची साडी घाल, तर मी घातली. आणि हो, तुम्हाला माझ्या साड्यांचं कलेक्शन पण बघायचं होतं, तर मी तुम्हाला माझ्या साड्यांचं कलेक्शन पण दाखवेल. तुम्हाला नक्की कोणत्या साड्याचं कलेक्शन बघायचं आहे मला ते पण सांगा, कारण की माझ्याकडे डिझाईनच्या पण साड्या आहेत आणि प्लेन पण साड्या आहेत. प्लेन साड्यांचं जर कलेक्शन तुम्हाला माझं बघायचं असेल तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा, मी त्याचाही व्लॉग बनवेल, कारण की माझ्या प्लेन साड्या खूप खूप म्हणजे खूप जणांना आवडतात आणि मला पण आवडतात. तर नक्की सांगा मला. चला तर मग आपण आता सुरुवात करूया जेवण करायला. आणि भाजी आणून दिलेली आहे मला, थोडं स्टँड आणतोय, हवा येते बाहेर खिडकीतून कारण की आज पाऊस नाही ना. आणि नाश्ता आणून दिलेला आहे मला आज बाहेरून, मला हे खायची खूप इच्छा होत होती त्याच्यामुळे. तर आता नाश्ता नाही करणार, आधी जेवण बनवून घेते कारण की ऑलरेडी उशीर झालेला आहे. भाजी काय आणलेली आहे ती बघते जरा. कोथिंबीर आहे, पिशव्या लागतात मला, मी पिशव्या जमा करून ठेवते कारण की कोणाला काही डब्बा द्यायचा असेल, काय असेल काम. दुसरं म्हणजे पिशव्या खूप असतात आणि मी पिशव्या फ्रीजमध्ये ठेवते. मला लगेच भेटतात. त्यांनी मला फ्लावरची भाजी आणून दिलेली, भाजी म्हणजे फ्लावर आणून दिले. चला तर मग आता बनवूया फ्लावर. टमाटे संपले होते, आज करायचं मला फ्रीज साफ, कारण की फ्रीजमध्ये ना तो बर्फ भरपूर झालेला आहे. तर मग पाणी ना असं म्हणजे उघडत दरवाजा ओपन होत नाही, इतका कडक झालेला. आणि आम्ही ना ते बटन प्रेस करत नाही, कारण की बटन प्रेस केलं ना मग ते पाणी पूर्ण आमच्या खालपर्यंत असतं, म्हणजे पूर्ण हॉलपर्यंत जातं. त्याच्यामुळे मी डेली तर नाही करत ते बटन, पण मग ते पूर्ण भाज्या जेवढ्या ठेवलेल्या असतात ना त्या भाज्यामध्ये पूर्ण पाणी वगैरे जातं. काही सजेशन असेल तर सांगा वेगळं. एकदा माझ्या मिस्टरांनी म्हणजे प्लंबिंग येत म्हणून एक आयडिया नव्हती लावली, म्हणजे ते करतात असं, पाणी गरम करून बर्फावरती मारलेलं, तेव्हा तो बर्फ थोडा थोडा निघत होता. पण ते एकदा केलेलं त्याच्यामुळे राडा पण खूप झालेला घरामध्ये. एवढा गरम पाणी घेऊन असे मारत होते, एकदम उकळलेलं पाणी केलेलं. फ्रीज बंद केलं होतं आणि असं पाणी जेव्हा टाकत होते ना त्या बर्फावरती तर ते थोडं हळूहळू बर्फ वितळत होतं. ते एवढे बर्फ काढलेले फ्रीजमधनं. परत ते नको करायला, कारण की लय राडा होतो ना, आधीच आवरायला वैताग येतो. आला मुलगा आला माझा, आता गेट ओपन करून येते. त्याला आईकडे पाठवले कारण की तो मला ब्लॉग करू देणार नाही, आईनीच त्याला इकडे पाठवलेलं.
पण मी बोलले की तुम्ही जाऊन आईकडेच खेळा, कारण की मला ब्लॉगमध्ये अजिबात आवाज येणार नाही आणि खूप चाव 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 करतील दोघं पण. एक नाना आलेला आहे आणि दोघं जण असले म्हटल्यावरती मला माहिती आहे. फ्लावर घेते कापून मी आधी, या पिशव्या पण ठेवून देते. भाजीसाठी बाकीचं ठेवून देते. आता ही कोथिंबीर आहे, ही पण मला खुडून ठेवावं लागेल, कारण की खुडून ठेवली ना मग ती खराब होत नाही आणि अशीच ठेवली ना मग ती आतमध्ये अशी गजगजीत होते आणि वरणच चांगली राहते. आपल्याला वाटतं आलेले चांगलेले चांगले. मिरच्या टाकते. चला तर मग आधी फ्लावर कापून घेऊयात आपण. भेटूयात, तुम्हाला दाखवते मी पुढे. आता तर भाजी टाकून झाली माझी. पाऊस आला, खिडकी बंद केली मी. चपात्या करायला घेते. चपाती झाली की बाकीची कामं आवरून घेते. आईंचा फोन आला होता मध्येच, त्याच्यामुळे ब्लॉग जरा स्टॉप केला होता. सम्राट तिकडे गेलाय ना, मस्त्या करतोय खूप. त्याच्यामुळे ते बोलत होते की काय करतेस, त्यांना म्हटलं ब्लॉग बनवते मी. बोले ठीक आहे चालेल. पटापट आता मी काय करते, चपात्या करून घेते. ऑलरेडी उशीर झालेला आहे मला, ब्लॉग काढते तर. असं जेवणाला उशीर होतो ब्लॉग जर काढायला घेतला तर, म्हणून माझ्या डेलीच्या ब्लॉगचं थोडंसं मी हे करते. पण ठीक आहे, तुम्हाला आवडत असेल म्हणजे आवडतंच, म्हणून मी आता तो ब्लॉग काढते. पाऊस आला, जोरात पाऊस येतोय. गॅलरीत कपडे टाकले, भिजायला नको कपडे. चपात्या करून घेते पटपट. मिस्टर जे माझे हजबंड यायचे, आता वेळ झाली, आधीच उशीर झालाय. मी म्हटलं तुम्हाला कॉमेडी व्हिडिओ शूट केले मी जरा 2-3. एक माझ्या आवाजात शूट केलाय आणि म्हणजे खानदेशीमध्ये व्हिडिओ शूट म्हणजे काढलेला आहे मी खानदेशीमधून. बघा मी टाकलेला आहे आता. तर कसा वाटतो तुम्हाला मला नक्की सांगा. आणि मी कॉमेडी व्हिडिओ बनवू की नाही ते पण सांगा. मी कधी टाकत नाही, तुम्हाला म्हणजे हे नसेल हो, मग बघितलं नाही तर तुम्हाला वेगळंच वाटेल पहिल्यांदा बघितल्यावरती. तर मला नक्की सांगा बनवू की नाही मी कॉमेडी व्हिडिओ. मला तर आवडते कॉमेडी करायला. मला खूप आवडते. बघते मी, ट्राय करेल इंस्टाग्रामवरती पण माझ्या व्हॉइसमध्ये 2-3 कॉमेडी व्हिडिओ टाकून. चांगला प्रतिसाद जर मला मिळाला तुमच्याकडनं तर मी टाकत जाईल व्हिडिओ कॉमेडीचे, काही ना काहीतरी बनवून माझ्या आवाजामध्ये. तर नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा माझ्या त्या कॉमेडी व्हिडिओला. आधी बघा तुम्ही आणि मग मला कमेंटमध्ये सांगा की व्हिडिओ कशी होती म्हणून. थोडंसं एडिटिंग वगैरे पण मीच करते. आम्हाला एवढं परफेक्ट जमत नाही एडिटिंग करायला, पण जेवढे माझे ब्लॉग्स आहेत, व्हिडिओ आहेत, तेवढे सगळ्यांची एडिटिंग मी करते. रात्री जेव्हा मला वेळ भेटतो सगळं काम वगैरे आवरून, तेव्हा मी रात्री मला जवळजवळ 2-2:30 वाजतात झोपायला ब्लॉग आणि व्हिडिओ एडिटिंग करायला. इंस्टाग्रामचे ब्लॉग तर शक्यतो मी एडिट नाही करत, तसेच टाकते. बट कॉमेडीचं काय असेल तर मग तो थोडाफार ते हसण्याचं वगैरे एडिट करून टाकावं लागतं. तर मला जसं जमतं तसं मी केलेलं आहे. तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये समजेलच, जो आता मी कॉमेडीचा माझ्या आवाजात टाकलेला आहे. मला आधी हसायला येतं. तुम्ही जेव्हा तो व्हिडिओ बघाल आणि कमेंट कराल तर बघून मला नक्की सांगा. तर चला मग आता घेते पटापट आवरून. आधी झालाय लेट.
तर माझे ब्लॉग तुम्हाला कसे आवडतात डेलीचे मला सांगा. आज तर उशीरच झालेला आहे त्याच्यामुळे तर मग आपण आता ब्लॉग इथे संपवूयात. मी पटापट बाकीचं आता घेते आवरून. माझा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू, बाय बाय. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, जो मी आता रोज टाकेल सकाळी किंवा संध्याकाळी. सकाळी 10ला किंवा संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मी पोस्ट करत जाईल ब्लॉग. सकाळी नाही आला तर संध्याकाळी माझा ब्लॉग येणारच. तर माझे ब्लॉग डेलीचे नक्की बघत जा. सो थँक्यू सो मच, बाय बाय.